नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपले स्वागत। पुण्यात एक दाम्पत्य आहे, निलेश आणि प्रियंका रोकडे। त्यांनी एनप्लांट नावाची एक नर्सरी पुण्यातल्या विमाननगर भागामध्ये सुरू केली। नर्सरी सुरू करतात, त्याच्यामध्ये प्लांट्स आपल्याला मिळतात, पण त्याचा मागचा उद्देश या ज्या दाम्पत्याचा आहे तो निसर्गाचं संवर्धन करणे आणि आपल्याला मानसिक शांती मिळो अशी त्यांची इच्छा असते। नेमकं त्यांच्या ह्या नर्सरीमधनं ते ज्या प्रकारचे प्लांट्स देतात त्याच्याविषयी माहिती या दाम्पत्याने दिली आहे। जाणून घेऊयात निलेश आणि प्रियंका रोकडे। माझं नाव निलेश राजेंद्र रोकडे आणि आमच्या नर्सरीचं नाव एनप्लांट नर्सरी लँडस्केप सर्व्हिसेस आहे। मी आणि माझी वाईफ प्रियंका रोकडे आम्ही दोघांनी मिळून ह्या नर्सरीची सुरुवात केली। 15 वर्ष झाले आम्हाला या नर्सरीचा व्यवसाय चालू करून आणि आम्ही आमची नर्सरी आता सध्या विमाननगरमध्ये आमचं हेड ऑफिस आहे आणि कोलवडीला आमचं प्रोडक्शन युनिट आहे, तिकडे आम्ही झाडं तयार करतो आणि आमच्या गार्डनिंग शॉपीस आहेत कोरेगाव पार्कमध्ये ग्लोबल विलेजच्या तिकडे आणि एक साळुंके विहारला चाफा कॅफेच्या आतमध्ये एक 1+ मॉल आहे, तिकडे आमचं एक गार्डनिंगचं शॉप आहे। आम्ही या सगळीकडे आमच्याकडे सगळे इनडोअर प्लांट्स आउटडोअर प्लांट्स असतात, हे आम्ही कस्टमरला सेल करतो। त्यांना जसं रिक्वायरमेंट आहे इनडोअर प्लांट्सची आउटडोअर प्लांट्सची ह्या प्रकारे आम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करतो। आमच्याकडे टोटल 50 लोकांची गार्डनिंगची टीम आहे। आम्ही गार्डनचे कॉन्ट्रॅक्ट्स घेतो आणि गार्डन मेंटेनन्सचे कामं घेतो। मोठे मोठे IT कंपनीज झाले तर सगळ्यांना आम्ही हे प्लांट्स प्रोव्हाइड करतो। म्हणजे गार्डनिंग रिलेटेड सगळं एंड टू एंड सोल्युशन तुम्हाला एका जागी हवं असेल तर तुम्हाला एनप्लांट नर्सरीमध्ये अवश्य येऊन एकदा भेट दिली पाहिजे तुम्ही। म्हणजे बाकीचे नर्सरी आता खूप लोकांनी असं ट्रेडिंग म्हणून केलेले आहे किंवा त्यांचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड नसतं, पण आम्ही स्वतःचं मास्टर डिग्री झालेले BSc आम्ही बायोटेक्नॉलॉजीमध्ये केलेले आणि मास्टर्स आम्ही प्लांट बायोडायव्हर्सिटीमध्ये केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये शिक्षण घेतल्यानंतर आम्ही एका मोठ्या KF बायो प्लांटच्या कंपनीमध्ये नर्सरीच्याच मोठ्या कंपनीमध्ये काम केलं आम्ही 5-6 वर्ष। त्यानंतर आम्हाला असा विचार आला की आम्ही स्वतः लोकलाईट आहे आणि इकडे आपल्याला पुण्यामध्ये निसर्ग जोपासण्याची गरज आहे आता सध्या। तर अशा आमचा जी आवड होती आमच्या ज्याच्यामध्ये आमचं शिक्षण होतं त्याच्यामध्येच आम्ही नंतर ठरवलं की आमचं ह्याच्यामध्येच काहीतरी व्यवसाय केला पाहिजे। प्रतिसाद मिळतोच ना, म्हणजे लोकांना जर का त्याचे बेनिफिट्स होत आहेत, तब्येतीमध्ये फरक दिसत आहे तर मोठ्या मोठ्या हॉस्पिटलचे डॉक्टर सुद्धा आमच्याकडे येतात औषधी वनस्पती शोधण्यासाठी। इन्सुलिनचं प्लांट झालं डायबिटीसचं किंवा आडुलसाचं प्लांट झालं किंवा रेअर मेडिसिनल प्लांट्स असतात, वेगळ्या प्रकारचे तुळस असती, लोक येतात अक्षरशः। चांगले चांगले डॉक्टर मोठ्या मोठ्या कारमध्ये येतात, त्यांना त्याचं महत्त्व माहिती आहे। ते लोक त्यांच्या गार्डनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तुळस असतात, सकाळी ते जेव्हा चहा बनवतात त्याच्यामध्ये वेगवेगळे तुळशीचे पानं ते यूज करतात हर्बल टी म्हणून। मग हे सगळे बेनिफिशियल लोकांना आहे म्हणून लोकांना आवड निर्माण आहे, लोक येतात आमच्याकडे घ्यायला। मी प्रियंका निलेश रोकडे, ओनर एनप्लांट नर्सरी अँड लँडस्केप सर्व्हिसेस पुणे। NP प्लांट्स किंवा एनप्लांट्स तर याचा असा अर्थ आहे की निलेश आणि प्रियंका असं आम्ही दोघांनी मिळून ही नर्सरी सुरू केली, त्याच्यासाठी NP प्लांट्स किंवा आपण एनप्लांट्स पण म्हणू शकतो। N म्हणजे N नंबर ऑफ प्लांट्स म्हणजे अगणित प्लांट्स, म्हणून एनप्लांट्स नर्सरी अँड लँडस्केप सर्व्हिसेस। बटरफ्लाय गार्डन हे तर खरं तर USPच आहे। बटरफ्लाय गार्डन करणारे लोक खूप कमी आहेत मार्केटमध्ये, कारण की त्याच्यासाठी खूप टेक्निकल नॉलेज लागतं। कारण बटरफ्लाय गार्डन ज्यावेळेस आपण बनवत असतो त्यावेळेस त्याचे जे बटरफ्लाईज असतात ते ज्याच्यावरती बसतात त्याला म्हणतात होस्ट प्लांट आणि ज्याच्यातून ते मध घेतात त्याला म्हणतात नेक्टर प्लांट। सो कुठल्या कुठल्या झाडांमध्ये ज्या कुठल्या फुलांमधून बटरफ्लाय नेक्टर घेतात तर ती झाडं बागेमध्ये लावणं गरजेचं आहे। आणि कुठल्या कुठल्या झाडांच्या पानांवरती बटरफ्लाय अंडी घालतात आणि अंडी घालून त्यांची पूर्ण लाईफ सायकल पूर्ण करतात त्यांची लाईफ सायकल। म्हणजे जसं की अंडी फोडून त्याच्यामधून अळी बाहेर येते, अळी बाहेर आल्यानंतर त्याचा प्युपा बनतो आणि प्युपा बनून त्याच्यामधून एक सुंदर फुलपाखरू तयार होऊन बाहेर पडतं। तर हे सगळ्या झाडांवरती होत नाही, प्रत्येक बटरफ्लाय हे पर्टिक्युलर झाडावरतीच बसतं आणि पर्टिक्युलर फुलांचाच मध ते घेतं आणि ही इन्फॉर्मेशन असलेलेच लोक बटरफ्लाय गार्डन बनवू शकतात आणि ती इन्फॉर्मेशन आमच्याकडे आहे। हाच आमचा USP आहे आणि आम्ही त्याच्यामुळेच लोकांना ही म्हणजे लँडस्केपिंग बटरफ्लाय आणि लँडस्केपिंग आम्ही ऑफर करतो। असं एनप्लांट नर्सरीचं तर असं एम आहे की आपण पूर्ण भारतामध्ये हे सगळं आमचं पसरवायचं आहे बिझनेस। त्याच्यासाठी आम्ही ऑनलाईनही आता सुरू केले, त्याच्यावरती आमचं जोरात काम चालू आहे ऑनलाईन सेल करणं। त्याच्यामध्ये आमचे सगळे प्रोडक्ट्स उपलब्ध असतील, म्हणजे इंडोर झाडं म्हणा,
पॉट्स म्हणा, फर्टिलायझर्स म्हणा, तर आणि जे आमचे सर्व्हिसेस पण आहेत, जे आम्ही लँडस्केपिंग करतो, डेव्हलपमेंट करतो, मेंटेनन्स करतो, तर त्याची जी कन्सल्टन्सी आहे ती ऑनलाईन कन्सल्टन्सी हे सुद्धा आम्ही पूर्ण भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर आम्ही लोकांना देऊ शकतो. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. 3 डिसेंबर ते 9 डिसेंबर 3 डिसेंबर हा मोहन जोशी यांचा वाढदिवस असतो आणि 9 डिसेंबर हा सोनिया गांधी यांचा वाढदिवस असतो. त्यामुळे मोहन जोशी गेले अनेक वर्ष, साधारणपणे 20हून अधिक वर्ष पुण्यामध्ये सेवा, कर्तव्य आणि त्याग याचा एक सप्ताह साजरा करत असतात. काल त्याचं उद्घाटन हर्षवर्धन सपकाळ, जे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष आहेत, त्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. पुण्यातल्या SM जोशी सभागृहामध्ये हा कार्यक्रम अतिशय दिमागदार सोहळ्यात पार पडला. पण माझ्यावर अन्याय माध्यमांनी केला, भारताच्या लोकांनी अन्याय केला. मात्र इतिहास ही माझी दखल घेतल्याशिवाय राहणार नाही अशी खंत त्या माणसाची जी व्यक्त केली होती, त्या खंतला या ठिकाणी मी दुःख व्यक्त करत असताना आपली त्या सोडीच्या अनुषंगानं सोनियाजींवरही आपण कुठे ना कुठे आपण त्यांच्या एकंदरीत योगदानाच्या बद्दल खूप करत आहोत का, हे सर्वात अधिक क्षमापण मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी शब्दातून मला व्यक्त करू द्या. मारून काम करतोय की सरकारच्या हातचं भाऊल आहे असा प्रश्न पडावा. मात्र निवडणूक आयोग ही कटपुतली आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर निवडणूक आयोग काम करत आहेत. 40 तास आधी मतदान पुढे ढकलणे आणि 30 तास आधी हे मतमोजणी जी आहे ती पुढे ढकलणे, यातून पूर्ण निवडणूक आयोगाचे वाभाडे निघालेले आहेत. फ्री अँड फेअर इलेक्शन जे घडवून आणणं निवडणूक आयोगाचं मूलभूत कर्तव्य आहे, ते कर्तव्य बजावण्यामध्ये निवडणूक आयोग कुठेतरी कमी पडलेला आहे. त्यामुळे ज्या ठिकाणच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी, प्रशासनाने इतकंच नव्हे तर निवडणूक आयोगाच्या थेट अधिकाऱ्यांपर्यंत, आयुक्तालयापर्यंत ज्यांनी यामध्ये चुका केल्या अक्षम्य स्वरूपाच्या, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. मेधा कुलकर्णी यांनी राज्यसभेमध्ये एक वेगळ्याच मुद्द्याला उपस्थित केलं. ज्या उत्पादनांवरती हलाल सर्टिफिकेशन आहे, ती उत्पादनं मांसाहारी प्रकारच्या वर्गामध्ये जरी असली तरी ती हिंदूंच्या आहाराच्या संदर्भामध्ये त्यांचा अवमान होऊ शकतो, अशी भूमिका त्यांनी राज्यसभेमध्ये स्पष्ट मांडली. नेमका मेधा काय म्हणाल्या आपण जाणून घेऊया. थैंक यू ऑनरेबल चेयरमैन सर. मैं सरकार का ध्यान महाराष्ट्र राज्य, विशेषकर पुणे ज़िले में तेज़ी से फैले लंपी त्वचा रोग की ओर आकर्षित करना चाहती हूँ, जिसने राज्य के पशुपालन क्षेत्र में गहरी चिंता उत्पन्न की है. इस रोग से अब तक 98,230 मवेशी संक्रमित हुए हैं, जिनमें से बड़ी संख्या में पशु स्वस्थ हुए हैं, परंतु सैकड़ों मवेशियों की मृत्यु भी हो चुकी है. इसमें हज़ारों पशुपालकों की उपजीविका, दूध उत्पादन और पशुधन पर आधारित अर्थव्यवस्था को गहरा नुकसान पहुंचाया है. सरकार द्वारा व्यापक टीकाकरण अभियान चलाया गया है तथा उपचार और जनजागरूकता कार्यक्रम भी अभी जारी है. इसके बावजूद आर्थिक क्षति और पशु चिकित्सा सुविधाओं की कमी के कारण ग्रामीण पशुपालक समुदाय को भारी कठिनाइयों का सामना करना पड़ रहा है. अतः मैं केंद्र सरकार से निम्नलिखित मांगे करती हूँ. लंपी स्किन रोग से प्रभावित पशुपालकों को तत्काल उचित मुआवजा एवं राहत पैकेज दिया जाए. ग्रामीण क्षेत्रों में पशु चिकित्सा अस्पतालों, औषधि भंडारण, मोबाइल वेटरनरी यूनिट्स एवं पशु वैक्सीन आपूर्ति श्रृंखला को सुदृढ़ किया जाए. पुणे स्थित इंस्टीट्यूट ऑफ वेटरनरी बायोलॉजिकल प्रोडक्ट्स IVBP को
लंपी रोग की स्वदेशी वैक्सीन उत्पादन परियोजनाएं हेतु केंद्रीय तकनीकी और वित्तीय सहयोग प्रदान किया जाए ताकि राज्य भविष्य में आत्मनिर्भर बन सके। केंद्र और राज्य सरकार मिलकर यह रोग की रोकथाम हेतु राष्ट्रीय निगरानी तंत्र और स्थायी आपत्ति प्रतिक्रिया प्रणाली विकसित करें। यह विषय पशुपालकों की आर्थिक सुविधा, सुरक्षा और पशुधन संरक्षण दोनों से जुड़ा है, अतः इस पर केंद्र सरकार द्वारा त्वरित कार्रवाई की आवश्यकता है। पुणे शहराचा बुलंद आवाज म्हणजेच पुणे वृत्तदर्शन सी न्यूज। पुण्यामध्ये आपल्याला बिबटे दिसू लागले, पण बिबट्या का शहरात आला याचा आपण शोधही घेतला आणि नंतर असं ध्यानात आलं की काळवीट आणि हरणं ही देखील आता पुण्यात दिसू लागली आहेत। कदाचित त्यांच्या शिकारी करता तर हे प्राणी येत नसावेत। पुण्यातील एनडीए भागामध्ये आपल्याला बिबट्या दिसला आणि त्याच भागात आता आपल्याला हरण आणि काळविटे दिसत आहेत, त्याची ही दृश्य